खामगाव येथील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर गोपाल सोनी यांचा शेतात संशयास्पद मृत्यू. 3. संशयितांची चौकशी सुरू. खामगाव शहरातील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट आणि सोनी रक्तपेढीचे संचालक डॉक्टर गोपाल सोनी यांचा रविवारी सायंकाळी त्यांच्याच शेतात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात तीव्र खळबळ उडाली आहे. डॉक्टर सोनी यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्याने हा घातपाताचा प्रकार असावा असा संशय बळावला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खामगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत रात्री उशिरा 3 संशयितांची कसून चौकशी केली आहे. सोनी हे गेल्या अनेक वर्षांपासून खामगाव येथे एकमेव रक्तपेढी चालवत होते आणि सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने ते संध्याकाळच्या सुमारास एकटेच आपल्या शेतात गेले होते. मात्र तिथे गेल्यानंतर 1.5 ते 2 तासांतच ते शेतात मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. डॉक्टर सोनी यांच्या शरीरावर काही ठिकाणी जखमांच्या खुणा दिसून आल्या आहेत, त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोनी यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. या प्रकरणाबाबत बोलताना पोलीस प्रशासनाने सांगितले की घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. डॉक्टर सोनी यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? हा खून आहे की आणखी काही? याचा अधिकृत खुलासा शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच होईल. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ठाणेदार तावडे यांनी सांगितले. महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळी, खामगाव. डॉक्टर गोपाल सोनी हे काल त्यांच्या शेतामध्ये गेले होते, सेलोडी शहरामध्ये. त्यांच्यासोबत त्यांचे जे लॅबमध्ये काम करतात मुले ते पण होते. आणि काही वेळानंतर त्यांची तब्येत तिथे अचानक खराब झाली. मग त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना आणि लॅबमध्ये जे काम करणारे लोक होते त्यांना कळवले. तेथून त्यांना डॉक्टर आशिष अग्रवाल हॉस्पिटल खामगाव येथे त्यांना घेऊन आले इलाजाकरिता. तिथे डॉक्टरने त्यांना चेक केले आणि ते मयत घोषित केलं. तर त्याबद्दल आपल्याकडे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल केलेलं आहे. आणि नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की यामध्ये डॉक्टर सोनी यांना मारहाण झाले आहे का त्याबाबत तपासणी करावी. डॉक्टर सोनी यांचं पोस्टमॉर्टम आज होणार आहे. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. त्यांच्यासोबत जे शेतामध्ये गेले होते मुले, आपण त्याच्या 3 मुलांना बोलावून काय घटना झाली त्याबद्दल त्यांच्याकडे आपण चौकशी केली आहे. सध्या सुरू आहे त्यांच्याकडे.